गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आजच्या या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत की बघा उद्या आहे ना, बघा ज्येष्ठ गौराई आपल्या घरामध्ये येणार आहे आणि ही गौराई माता म्हणजे स्त्रीचाच अवतार आहे ना। पण तुमच्या कधी लक्षात आलं आहे का, ही गौराई माता स्त्रीचा अवतार आहे। प्रत्येक पुरुष तिला आपल्या घरामध्ये आणणार आहे। माता लक्ष्मीचा अवतार आहे, माता पार्वतीचा अवतार आहे, म्हणजे ती एक स्त्री आहे। पण आपल्या घरातली गौराई आहे ना, आपल्या घरातली पत्नी असेल, आपल्या घरातली आई असेल, आपल्या घरातली आपली बहीण असेल, आपली मुलगी असेल, ती स्वतंत्र आहे का बरं? बघा एका स्त्रीला आपण मनोभावे पूजा करून आपण तिची पूजा करण्यासाठी घरामध्ये आणतो, पण आपल्या घरची जिवंत गौराई आहे ना, ती मात्र दुःखी आहे। म्हणून आयुष्यभर दुसऱ्यांना आखून दिलेल्या मार्गावर जेव्हा चालणं बंद होईल ना, तेव्हाच स्त्रिया स्वतंत्र होतील। म्हणजे एकीकडे आपण भक्ती मार्गाचं ढोंग करून एक स्त्रीचं आगमन करायचं आणि जी जिवंत दुर्गा आहे ना, तिच्यावर आपण दुःख निर्माण करायचं, तिच्यावर आपण असंतोष निर्माण करायचा। मग आपल्या जीवनामध्ये खरी भक्ती घडेल का बरं? कधीच घडणार नाही। समर्थांनी सांगितलंच आहे ना, चातुर्य बुद्धी सुंदर मन दयाळू हृदय या अमूल्य गोष्टी आहेत ना, या संपूर्ण सृष्टीमध्ये फक्त दोनच व्यक्तींकडे पाहायला मिळतात। एक म्हणजे जग चालवणारा भगवंत म्हणजे परमेश्वर, आणि दुसरा म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून हे जग सांभाळणारी स्त्री आहे। आता इथे जग सांभाळणारी स्त्री का म्हटलं असेल बरं? कारण प्रत्येक घरामध्ये आहे ना, स्त्री जरी कमवत नसतील, आता तर या कलियुगामध्ये स्त्रीसुद्धा जॉब करते, स्त्रीसुद्धा पैसा कमवते, आणि जरी कमवत नसेल ना, पण घराचं मांगल्य सांभाळणारी आहे ना, ती एक स्त्रीच असते ना। नुसतं पैशानं सर्व भागतं का बरं? कधीच नाही। पैशाला जोड आहे ना, प्रेमाची असते, आणि प्रेमाचं बंधन निर्माण करणारी ही स्त्री आहे। म्हणून आज आपण आहेत ना, ही गौरी माता नक्की आहे कोण? आणि या गौरी मातेची आपण भक्ती केली, पण जेव्हा आपल्या घरातल्या स्त्रीचा आपण सन्मान करू, मान देऊ ना, तेव्हाच आपली खरी भक्ती घडणार आहे। आज आपण पाहणार आहोत की जी स्त्री आहे बघा, ती गौराई बनून आपल्या घरामध्ये आगमन करणार आहे। नक्की ती होती कोण? बघा पूर्ण पुराव्यासहित आपण पाहणार आहोत। पुरातन काळातील ही गोष्ट आहे। मन देऊन ऐका। एका नगरामध्ये एक नरहरी नावाचा ब्राह्मण राहत होता, आणि तो खूप गरीब ब्राह्मण होता। तो दारोदारी भिक्षा मागत असे। मिळणाऱ्या भिक्षेतून त्याचा उदरनिर्वाह चालत होता। तो देवाची मनोभावे पूजा करत असे, म्हणजे देव आणि त्याच्यामध्ये काही अंतरच राहिलेलं नव्हतं। एवढ्या नामस्मरणामध्ये दंग असायचा, कष्ट करायचा, आणि तो कधीही मागे पुढे पाहत नसे। कोणत्याही सणासुदीला देखील त्याच्या घरी आहे ना, गोड धोड बनवण्यापुरतं देखील धान्य नसे। त्याच्या घरी 18 विश्व दारिद्र्य होतं। त्यामुळे तो खूप दुःखी असायचा। त्याच्या मनी नेहमी येत असे की आपल्याकडे देखील इतरांसारखं धनधान्य असावं, समृद्धी असावी, आपली मुलं देखील लाडागोडामध्ये वाढावीत। पण असं काही होतच नव्हतं। रोजचा दिवस यायचा, पावसाचे दिवस सुरू होते,
भाद्रपद महिना चालू होता. त्याच्या गावामध्ये सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. घरोघरी गणपती आले होते. आता गौरी सुद्धा येणार होती आणि ही गौरी यायच्या दिवशी त्याची मुळे अंगणामध्ये खेळत होती. तेव्हा त्यांनी पाहिलं की वाजत गाजत बायका गौरी आपल्या घरी घेऊन जात आहेत. त्या बायकांचा उत्साह आणि आनंद पाहून मुलं खूप आनंदित झाली. त्यांनाही वाटलं की आपल्या घरी देखील आपण गौरी आणल्या पाहिजेत. मुलं घरी आली आणि आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी गौर आण. तेव्हा मुलाचं बोलणं ऐकून ती देखील आनंदित झाली, पण थोडा विचार करून म्हणाली, बाळांनो गौरी आणून काय करू बरं? गौरी घरी आणल्यावरती तिची पूजा अर्चा करावी लागते. तिला घावण घाटल्याचा नैवेद्य दाखवावा लागतो. पण आपल्या घरात तर काही नाही. आपल्या जीवनामध्ये 18-20 दारिद्र्य आहे. मग आपण काय करावं बरं? तुम्ही बापाजवळ जा, त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौरी आणू. मुलं लगेच आनंदाने तिथून उठली आणि बापाकडे आली आणि त्याला बोलू लागली, बाबा बाजारामध्ये जा आणि घावण घाटल्याचं सामान आणा, म्हणजे आई गौरी आणेल. मुलांचा उत्साह बघून बापानं घरात चौकशी केली. तेव्हा त्याच्या बायकोला सांगितलं की मुलं बाहेरील आनंदी वातावरण बघून आपण देखील गौरी आणावा असं म्हणत आहेत. मुलं खूप खुश आहेत. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून मलाही वाटतं गौराई आणली पाहिजे. पण घरात काही नसल्यामुळं मी त्यांना तसं स्पष्ट सांगू शकलो नाही. म्हणून मी त्यांना तुमच्याकडे पाठवलं. ते ऐकून तो बिचारा ब्राह्मण मनात खूप दुःखी झाला. तो विचार करू लागला, सोन्यासारखी माझी मुलं आहेत, पण त्यांचा मी हट्ट पुरवता येत नाही. माझी गरिबी आहे ना, या गरिबी पुढं काही माझ्याकडे उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही आणि मुलांचं दुःख बघवत नाही. बघा आपल्या पण या कलियुगामध्ये आहे ना, ज्याच्याकडे काही पैसा नसेल ना त्याला कुणीही मदत करत नाही. कारण दुसऱ्याला सुद्धा माहीत असतं याला मदत करून मला परत ते मिळणार नाही, म्हणून त्याला सुद्धा मदत झाली नाही. त्यापेक्षा त्याच्या मनामध्ये विचार आला की त्यापेक्षा मरण बरं. असा विचार करून तो उठला, देवाची प्रार्थना करू लागला. आता जीव आहे ना, त्याचा जीव कासाविसा झाला होता. म्हणून तो निश्चय करून तो तळ्याजवळ जायला निघाला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्या संध्याकाळ झाली होती. तेव्हा त्याला एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याचे चाहूळ ऐकली आणि तिनं त्याची विचारपूस केली. तेव्हा त्या ब्राह्मणानं सर्व हकीकत तिला सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. त्याला समजावून सांगितलं. त्याला आता म्हातारीच्या गोष्टी पटल्या होत्या. नंतर त्यानं तिची चौकशी केली. तेव्हा तिने सांगितलं की ती देखील एकटीच राहते. जिथे सहारा भेटेल तिथं राहते आणि पुढे जाते. त्या ब्राह्मणाला तिची दया आली. त्यानं म्हातारीला घरी आणलं आणि त्यावेळी बाहेर अंधार पडू लागला होता. तो जेव्हा दारात पोचला तेव्हा बायको दिवा लावत होती. आपल्या नवऱ्यासोबत एका म्हाताऱ्या आजीला पाहून तिने विचारलं, या पाहुण्याबाई कोण आहेत? तेव्हा नवऱ्यानं त्या आजी म्हणून सांगितलं. तिने आजीला आदरानं घरात आणलं आणि पाणी दिलं. त्यानंतर आजीला काहीतरी खायला द्यावं म्हणून ती आत गेली आणि आंबेळ्याकरता थोड्याफार कण्या आहेत का ते पाहू लागली. आणि काय आश्चर्य, ज्यात मुठभर कणी मिळणं मुश्किल होतं ना, ते मडकं पूर्ण कण्यांनी भरलेलं होतं. ते पूर्ण भरलेलं पाहून तिला खूप नवळ वाटलं. तिला आनंद अश्रू निर्माण झाले. ही गोष्ट आनंदाने तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला पण खूप आनंद झाला. तिनं त्याची भरपूर पेज केली. सगळ्यांनी आज पोटभर पेज खाल्ली आणि त्यानंतर सगळेजण आनंदाने झोपी गेले.
सकाळ झाली तेव्हा म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली, मुला मला न्हाऊ घालायला सांग, घावणं घातलं कर, नाही म्हणू नको. लगेच ब्राह्मण तसा उठला. तो घरात गेला आणि बायकोला हाक मारली, आजीबाईला न्हाऊ घाल. आपण उठून भिक्षेला गेला. त्या दिवशी त्याला तर भिक्षा पुष्कळ मिळाली, खूप सारा गोळ मिळाला. त्यानं सगळं सामान आणलं. त्याच्या बायकोला देखील खूप आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला, आजीला जेवायला दिलं. मुळं बाळंसुद्धा पोटभर जेवली. त्यानंतर म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली आणि उद्या जेवायला खीर कर असं सांगितलं. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, आजी माझ्याकडे काही म्हैशी नाहीत, पैसाही नाही, तर दूध कुठून आणू बरं आणि खीर कशी बनेल बरं. तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नकोस, कारण आता ऊट आणि जितक्या गायी म्हैशी पाहिजेत असतील ना तितकं खुंटपूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गायी म्हैशींची नावे घेऊन हाका मार, म्हणजे त्या येतील, तुझा गोठा भरेल, त्याचं दूध काढ. ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं, पण त्यानं तसंच केलं. संध्याकाळी गायी म्हैशींना हाका मारल्या. तशा जितके कुटं बांधले होते तितक्या गायी म्हैशी धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गायी म्हैशींनी भरून गेला होता. ब्राह्मण नवरा बायकोला आणि मुलांना खूप आनंद झाला, कारण त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणी चमत्कार होत होता आणि हा चमत्कार करणारा भगवंतच होता ना. म्हणून ब्राह्मणानं त्या गायी म्हैशींचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली आणि संध्याकाळ झाली. तशी म्हातारी म्हणाली, मुला मला आता पुस्ती कर. तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला, आजी तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं आहे. आता तुम्हाला पुस्ती कशी करू बरं? तुम्ही माझ्या घरातच पाऊल ठेवलं आहे ना, माझं घर समृद्धीनं भरून गेलं आहे. तेव्हा म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको, माझ्या आशीर्वादानं तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठ गौर म्हणतात ना, मी तीच आहे, मला आज पोस्ती कर. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, हे दिलेला असंच वाढावं, असं काही उपाय सांगा. तेव्हा गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईल, ती साऱ्या घरभर टाक, हांड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस ना म्हणजे कधी तुला कधीच काही कमी पडणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं, तिची पूजा केली आणि गौरी प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं आणि भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावं, 2 खडे घरी आणावे, ऊन पाण्यानं धुवावे, ज्येष्ठ गौरी आणि कनिष्ठ गौरी म्हणून त्यांची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी घावण गोड, तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा, सवाष्णींची ओटी भरावी आणि त्यांना जेवू घालावं. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, सतत संपत्ती मिळेल. ही 6 उत्तारीची कहाणी आहे ना. आता 5 उत्तरी, देवाच्या दारी, गायीच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुपळ संपूर्ण. म्हणजे या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे बरं? ज्याप्रमाणे गौरी मातेला आपण दरवर्षी घरी आणतो, त्याप्रमाणे साक्षात देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये असते. प्रत्येकाच्या घरामध्ये स्त्री असते. जर स्त्रीवर तुम्ही मनोमन प्रेम केलं ना, तिच्या प्रत्येक आनंदामध्ये सुख मांडलं, तिच्या जबाबदारीनं कामं केली, तर तुमच्या जीवनामध्ये अक्षय सुख निर्माण होईल, तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी निर्माण होईल. कधी कधी आपण म्हणतो ना की बघा, लक्ष्मीच्या पावलांना तू घरी आलीस आणि माझ्या घराचं नंदनवन होऊन गेलं. तशी प्रत्येक स्त्री आहे ना, ती लक्ष्मीच आहे, ही गौरी माताच आहे. फक्त आपण तिला त्या तोळामोळाचं संपूर्ण ज्ञान दिलं पाहिजे, ते ज्ञान संपादन करून घेतलं पाहिजे. आपण तिच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे.
म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे. बघा दुसरी कहाणी बघूया. समुद्र मंथनामध्ये सांगितल्याप्रमाणे या मंथनातून श्री महालक्ष्मी आहे ना आणि तिची बहीण श्री अलक्ष्मीचा जन्म झाला होता. श्री महालक्ष्मी म्हणजे येणारे धन म्हणजे श्री महालक्ष्मी आणि श्री अलक्ष्मी म्हणजे येणारे धन जो खर्च होतो त्या खर्चाला श्री अलक्ष्मी असं म्हणतात. याचप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे. या संदर्भातील प्राचीन कथा आहे ना ही अशी सांगते की या समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघालं. साक्षात श्री विष्णूनं या श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चयच केला होता ना. त्यावेळी आपल्या ज्येष्ठ भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असं श्री लक्ष्मीनं बघा विष्णूला सांगितल्यावर तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला. पण श्री अलक्ष्मीचे उपद्रवी अवगुणांमुळं तो तपस्वी वनात पळून गेला. तेव्हा श्री अलक्ष्मी बघा अस्वस्थ झाली. पिंपळाचं झाड वृक्षाखाली रडत बसली. तिथून श्री विष्णू जात असताना त्यांनी तिला रडताना पाहिलं. तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन सुद्धा केलं आणि तिला 3 वर दिले. पहिला वर म्हणजे जिथे भक्तीचा अभाव असेल, जिथे आळस असेल, जिथे व्यसनाधीनता असेल, जिथे नास्तिकता असेल, जिथे अधर्म असेल ना तिथे तिने वास्तव्य करावं. दुसरा वर म्हणजे शनिवारी अश्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पीडा देऊ नये. तिसरा वर म्हणजे दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठ नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल. ते असे 3 वर होते. तेव्हापासून ज्येष्ठ लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा आहे ना ती नित्य नेमाने केली जाते. म्हणून प्रत्येक पुरुषानं एक गोष्ट लक्षात ठेवा. आजच्या जर या कलियुगाचा जर विचार केला ना स्त्रीवरच्या अत्याचार एवढे वाढलेले आहेत की प्रत्येक मनुष्याला भीती वाटते, प्रत्येक स्त्रीला भीती वाटते की नक्की आम्हाला स्वतंत्र आहे की नाही. कारण घरात एक चालती बोलती लक्ष्मी आहे ना ती पाणी भरत आहे, सरस्वती होऊन मुलांचा अभ्यास घेत आहे, दुर्गा होऊन संकटांशी सामना करत आहे, काळिका चंडिका होऊन घराचं रक्षण करत आहे आणि गृहलक्ष्मी होऊन कुटुंबाला सांभाळतच आहे ना. तिची पूजा नको, तिला स्त्री म्हणून सन्मान द्या. पण मनुष्य मात्र स्वतःच्या अहंकारामुळं सर्व काही विसरलेला आहे. म्हणून पुरुषाने आहे ना घराबाहेर झालेल्या वादाच्या रागामध्ये आपली मर्दानगी घरातल्या स्त्रियांवर कधी गाजवू नका. 4 भिंतीत बांधल्या पुरुषानं म्हणजे कधीच घर बनत नाही. जेव्हा एक स्त्री आहे ती लक्ष्मी आहे, त्या घरात रोज स्वतःला गाडून घेऊन काम करते ना तेव्हा त्या घराला घरपण येत असतं. जेव्हा हे प्रत्येक पुरुषाला कळेल ना तेव्हा बऱ्याच गोष्टीची उत्तर तुम्हाला नकळत मिळून जातील. तुमच्या धनसंचयामध्ये वाढ होईल, तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल, तुमची समाधानाची प्राप्ती होऊन जाईल. तुमच्या जीवनामध्ये आजपर्यंत जे दुःख आलेलं आहे ना ते दुःख या कारणानं आलेलं आहे की तुमच्या मनातला अहंकार, तुमच्या मनातला लोभ, तुमच्या मनातला राग, स्त्रीला दुय्यम वागणूक या सर्व गोष्टींचा जर विचार केला ना म्हणून तुम्ही दुःखी आहात. म्हणून अजून वेळ गेलेली नाही. आजसुद्धा स्त्रीला तुम्ही सन्मान करा, आजसुद्धा प्रेमाने वागवा. कारण जर या समाजामध्ये स्त्री नसेल ना तर पूर्ण समाज अधोगतीला जाईल. म्हणून ती जननी आहे, दुर्गा आहे, गौराई आहे, तिचा सन्मान करायला शिका. आणि जोपर्यंत सन्मान होत नाही तोपर्यंत तुमच्या अधोगतीसुद्धा कधीच जाणार नाही. तुमच्या जीवनात जर सुख हवा असेल ना
तर स्त्रीला सुद्धा मान सन्मान करा. कारण खरी लक्ष्मी ती आहे, खरी गौराई ती आहे. नुसतंच भक्तीचं सोंग करून गौराईला घरात आणायचं आणि गौराई 2.5 दिवस झाल्यानंतर परत गौरीसारखी पत्नीला, गौरीसारख्या बहिणीला, गौरीसारख्या आईला परत दुःखात लोटून द्यायचं. मग त्या गौराई आणण्यानं लक्ष्मीची प्राप्ती करण्यासाठी केलेले ते व्रत असतील, उपवास असतील, त्याचा काही फायदा आहे का? म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, स्त्रीला मानाचं स्थान द्या, सन्मान करा. तुमच्या जीवनामध्ये आहे ना, धनसंपत्ती नक्कीच येईल. फक्त स्त्रीला लक्ष्मीसारखं पहा, स्त्रीला गौराई मातेसारखं पहा. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला हवं ते मिळून जाईल. जय जय रघुवीर समर्थ.